हॅलो फ्रेंड्स, आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे हेल्दीही असे मिश्र डाळींचे आणि कडधान्यांचे अप्पे बनवणार आहोत। डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, झिंक, फ्लेट, मॅग्नेशियम, जीवनसत्वे, खनिजे असं बरंच काही असतं। पण असंही म्हटलं जातं की काही डाळींमध्ये तर चिकनच्या बरोबरीने प्रोटीन असतात आणि म्हणूनच शाकाहारी व्यक्तींसाठी डाळ हा एक उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे आणि शरीराच्या सर्वांगीण पोषणासाठी आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा वापर असावा, म्हणूनच आज आपण मिश्र डाळींचे अप्पे बनवणार आहोत। हे अप्पे आपण मिश्र डाळ आणि कडधान्य एकत्र करून बनवणार आहोत। त्याचपूर्वी मी आपले सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते। तर हे अप्पे बनवण्यासाठी आपण मिश्र डाळ घेतलेली आहे आणि ही मिश्र डाळ साधारणपणे आपण 1.5 वाटी घेतली आहे आणि ही मी चवळी आणि वाटाणा ही 2 कडधान्य अर्धा कप घेतलेली आहेत आणि ही भिजवून 1 कप होतात जवळजवळ। आता ही कडधान्य आणि डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये पाणी घालून आपण ते भिजत ठेवणार आहोत। साधारणपणे या डाळी आपण पूर्ण रात्रभर भिजवल्यात तर जास्त चांगलं राहतं, कारण की भिजवलेले जी कडधान्य किंवा डाळी असतात त्या पचनास हलक्या होतात आणि त्याची जीवनसत्वेही वाढतात। आता या डाळींमध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालून आपण हे भिजण्यासाठी रात्रभर ठेवूयात आणि वेळ जर आपल्याकडे कमी असेल तर हे आपण 4 ते 5 तास जरी भिजवल्यात डाळी आणि कडधान्य तरी चालेल। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी या डाळी पाण्यात उपसल्या आणि कडधान्य आधी वाटून घेतली आणि आता त्याच भांड्यामध्ये मी या मिश्र डाळी वाटून घेतल्या। हे दोन्ही मिश्रण मी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घेतलं आणि त्यातच मी हे वाटायला घेण्याआधीच एका भांड्यामध्ये थोडेसे अर्धी वाटी पोहे भिजत घातले होते। आता हे पोहेही आपण मिक्सरमधनं वाटून घेऊया आणि हे पोह्यांमध्ये पुन्हा त्या डाळींचे मिश्रण एकत्र करून दोन्ही डाळींचं मिश्रण एकत्र करून हे आपले फायनल आपलं जे आहे बॅटर आपण तयार केलेलं आहे। पोहे, कडधान्य आणि मिश्र डाळी यांचं वाटून जे झालेलं मिश्रण आहे हे आपण पाहू शकता कसं घट्टसरच आहे, खूप पातळ पण नाही आहे। आता हे मिश्रण आपण कमीत कमी 2 तास फर्मेंट व्हायला ठेवूयात। तास फर्मेंट झालेल्या डाळीच्या मिश्रणात मी 2 कप बारीक रवा घातलेला आहे। रवा घालतानाचा माझा व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे, त्यामध्ये मी बारीक रवा घातला आणि तो मिक्स करते आहे। फक्त रवा घालताना माझं स्किप झालेलं आहे, जस्ट मी रवा घातला आहे आणि आता मी ते हलवते मिश्रण आणि रवा आपला भिजण्यासाठी त्याला आणखी पाणी लागणार आहे, म्हणून आता आपण लागेल तसं थोडंसं पाणी घालणार आहे। यामध्ये मी थोडंसं कारण की आपल्याला अप्पे करायला खूप पातळ बॅटर नको आहे, त्यामुळे लागेल तसं मी पाणी घालून पुन्हा मिक्स करते आहे। ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्याला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की मला लिहून कळवा की आपल्याला कुठल्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील आणि मी यात काय आणखी बदल केले पाहिजेत तर नक्की कळवा। तर आता या बॅटरमध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता रवा घातला आहे, त्यामुळे रवा सोक होण्यासाठी आपण हे बॅटर जे आहे ते साधारणतः 30 ते 45 मिनटं बाजूला ठेवणार आहोत। आणि आता तोवर आपण चटणी बनवायला घेऊयात। चटणीसाठी मी ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, 1-2 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळल्याने, जिरं घातलं आहे, साखर आणि मीठ घालून हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। अशा रीतीने आपली ही चटणी तयार आहे। झटपट झालेली ही चटणी आहे। सकाळच्या गडबडीत आपण फटदिशी उठलो, पहिल्यांदा आपल्या डाळी वाटून ठेवल्या, त्यानंतर त्यामध्ये मीठ आपलं रवा घातला, बारीक रवा घातला आणि तो जर रवा भिजेपर्यंत आपण इकडे चटणी वगैरे बनवली तर आपल्या नाश्त्याचीही तयारी होते आणि टिफिनला द्यायचं तर टिफिनलाही देऊ शकतो। या बॅटरमध्ये मी आता मीठ घातलं चवीनुसार आणि इकडे मी गॅसवरती अप्प्यांचं जे आपलं पात्र आहे ते गरम करायला ठेवलं आणि त्याच्यावरती तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये आता आपण अप्पे सोडूयात। अप्पे नेहमी सोडताना आधी बाजूच्या सोडायचे आणि मध्ये नंतर घालायचे, कारण की मधला जो अप्पे जे आहेत ते लवकर होतात आणि त्यात आधी टाकले आपण अप्पे ते करपू शकतात, म्हणून आधी बाजूच्या ह्याच्यात अप्पे घालूयात आणि नंतर मध्ये पुन्हा त्याच्यावरती थोडंसं तेल सोडून 2 ते 3 मिनटं मी ते वाफायला ठेवले। 3 मिनिटानंतर झाकण काढलं आपण आणि लागेल तसं त्याला हवं असेल तर तेल लावलं
आता ते आप्पे आपण पलटून घेऊयात। बघा खूप सुंदर रंग आलेला आहे त्याला आणि सहजतेने ते पलटले जात आहे। हे पहा खूपच छान रंग आलेला आहे। असा हा आपला झटपट होणारा हेल्दी असा नाश्ता आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी प्रोटीन तर खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक वयोगटाला प्रोटीन हे आवश्यकच आहे। आणि आहारात जर आपल्या प्रोटीन सकाळच्या नाश्त्यात जर असतील तर खूपच उत्तम। तर अशा रीतीने हे आपले आप्पे तयार झालेले आहेत। पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनिटं ठेवणार आहोत आणि त्यानंतर हे बघा आपले हे आप्पे तयार आहेत। किती सॉफ्ट झालेले आहेत आणि आपले आप्पे आता खाण्यासाठी तयार आहेत। आता हे मी एका चाळणीत काढून घेते की जेणेकरून त्याचा जे मॉइश्चर तयार होतं ते राहणार नाही। ओलसरपणा आपल्या प्लेटमध्ये वगैरे काढले तर त्याला ओलसरपणा सुटतो, तो ओलेपणा सुटू नये म्हणून मी नेहमीच चाळणीत काढून घेते। आणि आता पुन्हा मी पुढचे आप्पे सोडते, तेल लावून घेतलं आणि पुढचे आप्पे सोडते। तर अशा प्रकारे आपण झटपट आप्पे बनवू शकतो। साधारणपणे 1 आप्प्यांचा घाणा तयार व्हायला 8-9 मिनिटं लागतात आणि एका वेळी मोठं जर असं तुमच्याकडे आप्पे पात्र असेल तर 10-10, 12-12 आप्पे सहज त्यात तयार होतात। त्यामुळे झटपट नाश्ता आपण हा बनवू शकतो गडबडीच्या वेळी। तर पहा मी आपल्याला आप्पे हे करून दाखवलेलं आहे, पोळून दाखवलेलं आहे, किती सॉफ्ट झालेला आहे। चटणी बरोबर इव्हन अगदी वेळ असेल रविवारी वगैरे तर आपण सांबार वगैरे करू शकता हा आप्पे आणि डब्यालाही देऊ शकता। आणि आता हे पण आप्पे आपले तयार झाले। आपण पाहू शकता फार पटदिशी तयार होतात आणि एकदा सुरुवात झाली की खूप छान होतात। खूप मऊ लुसलुशीत असे हे आपले आप्पे तयार झालेले आहेत। सुंदर आणि सगळ्यांना आवडतात। महत्त्वाचं म्हणजे रोज रोज तेच पोहे उपीटपेक्षाही वेगळं आपण हा पटदिशी होणारा आपला हा नाश्त्याचा प्रकार आहे। आपण नक्की करून बघा आणि आपल्याला कसा वाटला आणि आपली आवडची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर अशाच विविध रेसिपी घेऊन मी आपल्यासमोर येतच राहील आणि आपली शब्बासकीची थाप माझ्या पाठीवर असावी यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर। नमस्कार।